नमस्कार, मी कृष्णा केंडे आणि आज आपल्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. खरं तर महाराष्ट्रात ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक सभा घेण्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक राहतो. गेल्या काही दिवसात त्यांचे काही व्हिडिओ देखील आपण पाहिलेले असतील की ती सगळी धावपळ सुरू आहे. हे सगळं ते मॅनेज करतात, त्याचबरोबर इतरही सगळ्या गोष्टी आहेतच. नमस्कार. तो व्हिडिओ खूप व्हायरल होतो. कुठला? तुम्ही खूप धावपळ करतायत एअरपोर्टवरती वगैरे. आता सभा एवढ्या लावल्यात, रोज 6, 7, 8, त्यामुळे टाईम मॅच करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे विमानातून उतरलं की हेलिकॉप्टरने काही ठिकाणी प्रवास करावा लागतो, काही ठिकाणी बाय रोड प्रवास करावा लागतो. आणि त्यामुळे टाईम मॅच आणि सभेची वेळ मॅच करण्यासाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. सभा तेवढ्या झाल्या पाहिजे, लोक वाट पाहत असतात, लोकांची अपेक्षा असते. आणि मग कुठलीही सभा मिस होऊ नये, नाहीतर त्याचा कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जातो किंवा कार्यकर्ते डिमॉरलाइज होतात. म्हणून मी जेवढ्या ठरवलेल्या सभा आहेत त्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही सगळी धावपळ होते. बरं, तुम्ही टायमिंगबद्दल बोललात. सध्या युतीच्या टायमिंगबद्दल पण बरीच चर्चा सुरू असते. मग ते शशिकांत शिंदेंनी तुमचं केलेलं कौतुक असेल किंवा मग त्यांचं ते वक्तव्य असेल की भविष्यातली ही नांदी आहे, तर या टायमिंगची खूप चर्चा होती युतीच्या. बघा, या नगर परिषदेच्या छोट्या निवडणुका आहेत, यामध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता मोठ्या नेत्यांच्या, लोकसभा आमदारांच्या निवडणुका झाल्या. आता या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका. आता काही ठिकाणी आमची युती झालेली आहे, महायुती झालेली आहे. काही ठिकाणी स्थानिक समीकरणामुळे युती होऊ शकली नाही, तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतो आहे. आणि आम्ही ठरवलं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी, मी, अजितदादांनी, की कुठल्याही निवडणुकीमध्ये मित्रपक्षावर अतिशय कुठल्याही खालच्या पातळीवरची किंवा टोकाची टीका, आरोप न करता आपण विकासाला महत्त्व देऊ आणि विकासाचा अजेंडा जो आहे आपण चालू. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जी आहे, स्थानिक पातळीवरचे मुद्दे, तिथले इश्यूज काय आहेत, तिथल्या गैरसोयी काय आहेत, तिथले कुठले विकास प्रकल्प पाहिजे, रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, इतर काही सोयीसुविधा पाहिजेत, ॲम्युनिटी पाहिजेत, यावर आम्ही फोकस करतो आहे. आणि त्यामुळे कोण आता काय बोलतं आहे या निवडणुकीमध्ये, त्याच्याशी तर खरं म्हणजे मी काही ते ऐकलंही नाही. आणि मी काही त्याच्यावर जास्त गांभीर्याने कुठली गोष्ट घेत नाही. कारण आमची युती जी आहे, महायुती, ही विचारांनी झालेली आहे. बाळासाहेबांच्या, अटलजींच्या, अडवाणींच्या वेळेची ही युती आहे. आणि एक युती जी आमची आहे, एक आयडिओलॉजीवर झालेली आहे, विचारधारेवर झालेली आहे. इथं कुणाला काही जागा मिळणार, कुणाला काही राजकारणामध्ये जास्तीचं यश मिळणार, कमी मिळणार, किंवा या सगळ्या गोष्टींवर ही युती नाही झाली. आणि म्हणून आता आमचे NDAचे नेते म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी NDAचं गठबंधनचं नेतृत्व करत आहेत, महायुतीचं नेतृत्व करत आहेत, देशाला पुढे नेत आहेत, देश पुढे जातो आहे. खरं म्हणजे याचा अभिमान आहे आम्हाला. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींवर संपूर्ण जसा जगातले जे सगळ्यात लोकप्रिय नेते, जसं NDAचे घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्यावर प्रेम करतो, विश्वास ठेवतो. आणि त्यामुळे ही विचारधारेशी निगडीत युती आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहे आणि तेच विचार मोदी साहेबांचेही आहेत. त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तुम्हाला एकदम परखड बोलणारे नेते, म्हणजे कुठलाही कार्य असेल त्याला विलंब लावत नाही, तुम्ही झटकने निर्णय घेता, म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. परंतु महायुतीमध्ये जे ठरलं आहे ते होताना दिसत नाही. मग ते प्रवेशाच्या बाबतीत जे घडलं मध्यंतरी, जिथून आपण आलात छत्रपती संभाजीनगरमधून, तिथले भाजपाने जे प्रवेश दिले, हे ठरलं होतं की एकमेकांच्या प्रवेश घ्यायचे नाहीत, तरी पण हे एकमेकांचे प्रवेश सुरू आहेत. मग एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या ठरल्याबद्दल काय? यामध्ये मी एकच सांगतो, जेव्हा चर्चा झाली, आम्ही मंत्री माझ्यासोबत होते, मी होतो, मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की हे आता
महायुतीला असं गालबोट लागेल किंवा महायुतीमध्ये कसे काही वादविवाद होतील अशा प्रकारचं काम कुणी करायचं नाही. मी माझ्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना मी सूचना देतो. मी सांगितलं, मी माझ्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना सूचना देतो. कारण शेवटी ही जी महायुती जी आहे आमची, ही महायुती कुणाला किती जागा मिळाल्या, कुणी किती जागा जिंकल्या या छोट्या मोठ्या विषयावर झालेली नाही. त्यामुळे आता एक प्रत्येकाने आम्ही युती धर्म पाळतोय आणि आमच्या मित्रपक्षांनी महायुतीने युती धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे तशा प्रकारचं त्या बैठकीमध्ये स्टेटमेंट केलं, आमच्याशी बोललेले आहेत आणि त्यामुळे भाष्य केलेलं आहे. मला वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्या कुटुंबामध्ये पण छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्याला आचारसंहिता म्हणजे जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी घालून घेतली पाहिजे सगळ्यांनी. असं आहे की तुम्ही ही छोटी गोष्ट जरी असली तरी तुमच्यात ती खूप मनाला लागली. तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही वगळता कोणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहायचं नाही. हा एक काय संदेश द्यायचा होता? असा कुठलाही संदेश वगैरे नाही. मी स्वतः मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होतो आणि आमची बैठक झाल्या मंत्रिमंडळाची आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यामुळे मी स्वतः बैठकीला उपस्थित होतो. त्यामुळे शिवसेना अख्खी बैठकीला उपस्थित कॅबिनेटला होती. त्यामुळे त्याच्यामुळे एवढे सगळे विचार आणि त्याच्यावर मीडियामध्ये हे सगळे मीडियामध्ये सगळं चालवत असतात. प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमची, सगळं तुमचं पतंग उडवत असतात. पण तुमचं आणि मुख्यमंत्र्यांचं व्यवस्थित चालू आहे बातचीत. मी काल फोनवर बोललो, गेल्या आठवड्यात बोललो. जेव्हा जेव्हा काही आवश्यकता असते तेव्हा आम्ही बोलतो. हे काय निवडणुकीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. याचा अर्थ काय, शेवटी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. राज्याला आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काही जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा चर्चेतून त्या सुटतात. असं आहे की आता जर आपण सगळे आकडेवारी पाहिली तर भाजपाने तुमच्यापेक्षा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांसोबतच जास्त ठिकाणी युती केलेली पाहायला मिळते. बघा, हे समीकरण कसं आहे, जिथं जिथं स्थानिक पातळी आहेत, छोट्या छोट्या नगर परिषद आहेत, नगरपंचायत, तिथली समीकरणं वेगळी आहेत आणि त्या समीकरणामध्ये जसं जसं तिथले कार्यकर्ते स्थानिक पातळीवरचे, हे काय देवेंद्रजींनी नाही सांगितलं त्यांना की ह्याच्याबरोबर युती करा, त्याच्याबरोबर युती नका करू. मी काय आमच्या लोकांना नाही सांगितलं की ह्याच्याबरोबर करा, ह्याच्याबरोबर करू नका. असं काही आम्ही काय असं ठरवलेलं नाही. त्यामुळे जिथं जिथं छोटी छोटी समीकरणं आहेत तिथल्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे काही गोष्टी होत असतात. प्रदेशाध्यक्षांनी थेट म्हटलं की आम्हाला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे भाजपाच्या. खरं तर हे तर सगळ्यांना मान्य आहे की तुम्ही बंड केलं, भाजपा सत्तेत आली, आता त्यांचा मुख्यमंत्री आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्यावेळी तुम्ही हे सगळं घडून आणलं आणि त्यानंतर त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात, त्यावेळी एकनाथ शिंदे काय विचार? नाही, मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल. ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले. मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे की मी तर कालही सांगितलं की महायुती जी आमची झालेली आहे, NDA जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, बाळासाहेब अटलजी अडवाणीजी यांनी त्या काळात हे केलं, आपलं NDA युती केली आणि त्यानंतर आता मी पुन्हा एकदा सांगतो की आमचे NDAचे नेते जे आहेत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून युती म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा NDA म्हणून जेव्हा आम्हाला ते मान सन्मान देतात, बैठकीला बोलवतात. बिहारला देखील मी स्वतः प्रचाराला गेलो होतो, युती तिकडे NDAच्या घटक पक्ष म्हणून. त्यामुळे एक जो विषय आहे की ही युती जी आहे टेम्पररी नाही, ही युती ही विचारधारेशी निगडीत आहे, ही परमनंट आहे. या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही युती केलेली आहे. हे बोलायला नको होतं त्यांनी असं वक्तव्य? नाही, मला मुख्यमंत्री महोदय म्हणाले, त्यांच्याशी ते बोलले,
आणि त्यांचा असा विषय नव्हता डोक्यात की 2 तारखेपर्यंत युती, मग युती नाही. अरे युती तर लोकसभेत आहे, युती विधानसभेत आहे, युती केंद्रात आहे, युती राज्यात आहे. त्यामुळे मला वाटतं मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर त्यांनी स्पष्टपणे मला सांगितलं की भविष्यात देखील आपण युतीतच लढतोय. बरं, पण युती कुणाला नाही टिकवायची असं वाटतं का कुणाला? बिलकुल युती बघा, शेवटी आपण युतीमध्ये काही मतभेद किंवा संघर्ष गालबोट लागलं तर त्याचा फायदा समोरचे विरोधी पक्ष घ्यायला तयार आहेत. परंतु आता आम्ही एकत्र आहोत म्हणून तर विरोधी पक्षच दिसत नाही निवडणुकीमध्ये. कुठे आहेत त्यांचे? का उमेदवार कुठे उभे आहेत? काळजी घेतली पाहिजे की त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ नये? नाही, बिलकुल काळजी घेतली पाहिजे. आपल्या महायुती, जर आपले देशाचे प्रधानमंत्री NDA मजबूत व्हावं म्हणून प्रयत्न करतायत आणि देशामध्ये NDA मजबूतीने पुढे जाते आहे, देशाचा विकास होतो आहे, देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव होतं आहे. आणि मी हेही सांगतो की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म दिला. त्यांनी एका डेलिगेशनचं त्याला श्रीकांतला प्रमुख केलं आणि श्रीकांतनी पण चांगलं काम केलं. जिथे काही मतं निगेटिव्ह होती तिथं भारताची बाजू मांडून त्यांनी त्या देशांना पॉझिटिव्ह विचार करायला लावलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला एक लार्ज स्केलवर बघायचं असतं. त्यामुळे असे वक्तव्य टाळली पाहिजे. आपण प्रत्येकाने युतीला गालबोट लागेल, युतीमध्ये काही अडचण येईल असं आपण प्रत्येकाने त्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही काल नाशिकमध्ये बोलताना कॉमन मॅन मी हेही सांगतो, माझी मुख्यमंत्री महोदयांची ती चर्चा झाली, येणाऱ्या आपल्या अगोदर पण झाली. महापालिकेच्या निवडणुका, मुंबई महापालिका, ठाणे असेल, इतर महापालिका ज्या आहेत, ज्या महापालिका ज्या आहेत त्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी आमची युती होईल आणि मी सकारात्मक आहे. ठाण्यामध्ये पण मी सकारात्मक आहे. ठाण्यामध्ये माझ्याकडे जवळपास आता 90 नगरसेवक आहेत. पण मुख्यमंत्री महोदय म्हणाले शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो, माझ्याकडे जास्ती नगरसेवक आहेत म्हणून मी युती करायची नाही असं माझं मत नाही, अशी माझी भूमिका नाही. ठाण्यात पण मी माझं मत आहे की ठाण्याला देखील युती व्हावी आणि एकत्र आपण, शेवटी याच्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ह्या निवडणुका देखील महापालिकेच्या पुढच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. बरं, असं आहे की तुमच्या युतीबद्दल चर्चा करत असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक बैठका या ठिकाणी होत आहेत. ते बैठका तिकडे बसून करतायत ते, पण अख्खा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतोय आणि महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यांची अपेक्षा असते प्रत्येक आपल्या नेत्याने आलं पाहिजे. मुख्यमंत्री देखील प्रचार करतायत, अजितदादाही करतायत, मी करतोय. पण मला वाटतं महाविकास आघाडी कुठं दिसत नाही. मला वाटतं त्यांनी आपला पराभव मान्य केलाय का स्वीकारलाय. या युतीचा परिणाम होईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मुंबई आणि इतर ठिकाणी? बघा, मी मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेचे सर्व रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट नव्हते, असंच प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडत होतो, त्याची कामं सुरू झाली. मेट्रोची थांबलेली कामं सुरू झाली, स्टे दिलेली कामं सुरू झाली, कारशेडची कामं सुरू झाली आणि त्याचबरोबर मेट्रोचं नेटवर्क आपण फास्ट करतोय, सुशोभीकरणाची कामं सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही वार्डामध्ये केला आणि आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या दर्जेदार मिळाल्या पाहिजे मुंबईकरांना, ते आम्ही करतोय. आणि मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे त्याला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी आम्ही जे रखडलेले SRAचे प्रकल्प आहेत, म्हाडाचे प्रकल्प आहेत, ते क्लस्टरच्या माध्यमातून आम्ही पुढे नेतोय. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपरचं, तो 17,000 लोकांचा प्रकल्प आहे. त्याला SRA आणि MMRDA मिळून करते. आम्ही हे सगळे ज्या प्राधिकरणं आमची आहेत, MMRDA आहे, BMC आहे, शिडको आहे, MIDC आहे, MSRDC आहे, या सर्व प्राधिकरणांना एकत्र घेऊन जॉईंट व्हेंचरमध्ये हे रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेतोय, चालना देतोय. त्यामुळे मुंबईकराचं जे घरांचं स्वप्न आहे ते देखील आम्ही पूर्ण करणार. शेवटी काम करणाऱ्याला लोक देणार. मुंबईचा विकास गेल्या अनेक वर्ष का नाही झाले? काँक्रीटचे रोड
का नाही झाली STPची कामं, का नाही झाले मेट्रोची कामं फास्ट? अरे बुलेट ट्रेनला पण स्टे दिला होता, मेट्रोला स्टे दिला होता, मेट्रो 3 त्याला सगळी ती दिली होती, आम्ही नाही काम केलं त्याचं. आज लाखो प्रवासी त्यात प्रवास करतायत. असं आहे की तुमच्या दिल्लीवर कामाला मुंबईकर कामाला महत्व देतील आणि मुंबईकर सुज्ञ आहेत. मुंबईकरांना माहीत आहे केंद्रात सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि मुंबईमध्ये देखील ज्या पद्धतीने मुंबईचा विकास झाला पाहिजे होता एवढ्या वर्षात झाला नाही, पण 2.5 वर्षात आम्ही त्याची एवढी मोठ्या प्रमाणात वेगवान सुरुवात केली आहे माझ्या कारकिर्दीत आणि आता देवेंद्रजी त्याला पुढे नेत आहेत. बरं, तुमच्या दिल्लीच्या जाण्यावर देखील अनेक वेळा विरोध आक्षेप व्यक्त करतात. काय कारण आहे की तुम्ही दिल्लीला सातत्यानं जाता? अरे काय कारण आहे, मी दिल्लीला गेलो तरी विरोधकांच्या पोटात दुखतं, बातम्या होतात. मी गावी गेलो तरी विरोधकांच्या पोटात दुखतं, बातम्या होतात. हे आणि मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री राहिलेलो आहे. मी शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे आणि NDAचा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे मला NDAचा घटक पक्ष असल्यामुळे साहजिक आहे दिल्लीला जाणं. हे काय राज्यासाठी काही राज्याचे काही विषय असतील, NDAचे काही विषय असतील. आता त्या दिवशी मी गेलो बिहारच्या, मला शपथविधीला बोलवलं होतं NDAचा घटक म्हणून आणि दिल्ली वाया गेलो मी. मग अमित भाई होते, त्यांना मी अभिनंदन करून गेलो बिहारच्या बद्दल. त्याच्यामध्ये काय म्हणजे दिल्लीला जाणं हा काय गुन्हा आहे? पण तुम्ही दिल्लीला जाणं हे काय म्हणजे काय नवल आहे? विरोधकांचा आरोप आहे की तुम्ही अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांची त्यांच्या जी वागणूक आहे त्याविषयी त्यांना बोलण्यासाठी. तुम्हाला आम्ही दोघंच होतो, अमित भाई आणि मी. आता तुम्ही जे प्रश्न काढले तुमच्या मीडियावर बघितले मी, तुमचं असं सांगत नाही, प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमची, असं घडलं तसं घडलं. अरे राज्य पातळीवरचे प्रश्न आम्ही राज्य पातळीवर मुख्यमंत्री आम्ही बसून सोडवायला समर्थ आहोत. राष्ट्रीय पातळीवरचे जे आहेत NDAचे काही प्रश्न विषय असतात ते आम्ही मांडतो तिकडे आणि शेवटी सरकार आम्ही चालवतो. इथे काही गोष्टी त्यांच्या पद्धतीने होतात, त्यामुळे याच्यामध्ये काही वेगळं वाटण्याचं कारण नाही. मीडिया ज्याला सगळं हे करत असते, पतंग उडवत असते, तुम्ही काल प्रश्नही आणि उत्तरही तयार करत असते. काल तुम्ही बोलताना असं म्हटलात की मुख्यमंत्री म्हटलं तर सोन्याची शिंगे थोडेच येतात, मी कॉमन मॅन आहे. हां, मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी म्हणायचो मुख्यमंत्र्याला काय असं असतं का, काय वेगळं काय? मुख्यमंत्री होतो तेव्हाही मी कॉमन मॅन म्हणालो. आता DCM आहे मी, आता लोकच म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम काय? शेवटी आपली नाळ जुळली आहे कॉमन मॅनची. आपला कॉमन मॅन हा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे त्याच्याशी आपल्याला जे काही आपलं केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून आम्ही त्याच्यासाठीच काम करत असतो. मग त्याच्यासाठीच आम्ही ज्या काही योजना आम्ही आणत असतो आणि म्हणून कॉमन मॅन म्हणून लाडकी बहीण योजना आणली ना, सुरू आहे. विरोधी त्याचं पण श्रेय कोणाचं ह्याच्यावरनं पण सुरू आहे बघा. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, अजितदादा देवेंद्रजी होते, आम्ही निर्णय घेतला ना तो निर्णय धाडसाचा निर्णय होता. ते देवाभाऊचं की एकनाथ शिंदेचं? अरे क्रेडिटसाठी आम्ही नाही करत, आम्ही टीम म्हणून काम करतो. आम्ही टीम म्हणून निर्णय घेतलेत. त्यामध्ये कॉमन मॅन तुम्ही जसं म्हणता तसं जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असं आपले नेते बरेच बोलतात. हे बघा, तुम्हाला तसं वाटतं? आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. त्यामुळे कोण काय बोलतं, ज्याला जे जे काय वाटतं ते बोलत असतो. पण मी आज ॲज एक टीम म्हणून आमच्या देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथ शिंदे आम्ही टीम म्हणून काम करतो. आम्ही असं मी मोठा का तो मोठा का तो छोटा असं कधी मांडलंच नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजींना, अजितदादांना जो एक टीम म्हणून रिस्पेक्ट द्यायचा तो आम्ही देत होतो. आदराने आम्ही काम करत होतो. आम्ही सर्व निर्णय एकमताने घेत होतो. अजितदादांच्या त्या वक्तव्याबद्दल तुम्ही काय विचार करता? कुठल्या? तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. अरे भाषणामध्ये अर्थमंत्री म्हणून ते बोलून गेले असतील. मी एवढंच सांगतो, कसं आहे, हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्या आपली जनता जनार्दन आहे हा सर्वात मोठा आहे आणि जनता जनार्दन हा आपला मालक आहे. आपण विश्वस्त आहोत. त्यामुळे या सगळ्या ठीक आहे. त्याच्यामध्ये
एवढं त्याला राजकीय वळण देण्याची आवश्यकता नाही. बरं, जे इथे कोकणामध्ये राणे विरुद्ध राणे असं सगळं सुरू आहे, हा तर दोन आमदारांमधला संघर्ष आहे. नाही, आता तिथं काहीतरी पैशांचं. युती नाही आहे आणि वेगवेगळे लढत आहेत. परंतु युती नसली तरीसुद्धा मी सांगेन की टोकाची भूमिका युतीमध्ये कुणी घेता कामा नये. शेवटी आपण पुन्हा एकत्रच काम करणार आहोत, सरकारमध्ये काम करणार आहोत, केंद्रात आपण एकत्र आहोत. त्यामुळे माझ्या सर्व लोकांना म्हणणं आहे की छोट्या मोठ्या कुरबुरी होऊ शकतात, परंतु टोकाचं पाऊल कुणीही उचलू नये, टोकाची भूमिका कुणीही उचलू नये आणि टोकाचे आरोप प्रत्यारोपही कोणी करू नये. असे थेट पैसे मिळतात आणि थेट आपले आमदार जाऊन तिथे दाखवतात. आता तिथला विषय काय आहे तो मला तर त्याची माहिती नाही आहे, पण टोकाचं कुठलंही काम भूमिका मित्रपक्षामध्ये घेऊ नये. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही खूप पायाला भिंगरे लावून फिरत आहात, खूप सभा घेतात, 1 नंबरच्या सभा तुमच्या आहेत, सर्वाधिक सभा आहेत. निकालात तुम्ही शिवसेना कुठल्या नंबरवरती पाहता? हे बघा, काम करणं, प्रचार करणं हे आपल्या हातात असतं आणि निकाल देणं हे जनतेच्या हातात असतं. आणि जनतेचा निकाल स्वीकारणारा हा एकनाथ शिंदे आहे, आदर करणारा एकनाथ शिंदे आहे. जनतेने देखील आम्हाला विधानसभेत देखील महायुतीला खूप प्रचंड बहुमत दिलं. लाडक्या बहिणींनी, भावांनी, शेतकऱ्यांनी 232 लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. आम्ही पण कमी जागा लढवून 60 जागा जिंकलो शिवसेना. त्यामुळे लोकांच्या मताचा आणि निकालाचा, निर्णयाचा आदर राखणारा एकनाथ शिंदे. मग 1 नंबर की 2 नंबरला असाल? नाही, हे बघा, नंबर काय आहे राजकारणामध्ये, नंबरचा खेळ मी खेळत नाही. समजलं की नाही? परिस्थिती सगळी असते, परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं. आमचा अजेंडा नंबरचा नाही आहे, नंबर गेम नाही आहे. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही आहे. आमचा अजेंडा काय आहे? ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे आणि त्यांचा राज्याचा विकास करणे आणि सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे. मी नेहमी म्हणतो की मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरीसुद्धा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्याचे दिवस आले पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे. ही भूमिका आहे माझी. युती टिकेल का? म्हणजे परमनंट युती आहे. अरे, ही युती मी सांगितलं ना, ही युती काल परवा झालेली नाही. ही युती बाळासाहेब अडवाणी, अटलजी यांच्या काळातली युती आहे आणि आता तर NDAचे आमचे प्रमुख प्रधानमंत्री मोदीजी आहेत. त्यामुळे ते NDA मजबूत व्हावा यासाठी सगळं त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कधी बघा, आता बिहारमध्ये 5 पक्ष एकत्र होते. जेव्हा एकत्र आपण येतो तेव्हा आपलं ताकद वाढते आणि त्यामुळे ही अशी काल परवा झालेली आमची युती किंवा गठबंधन नाही आहे. हे विचारधारा एकत्र येऊन हे गठबंधन झालेलं आहे. आयडिओलॉजी आमची सारखी आहे, विचारधारा आहे आणि आमचा अजेंडा सेम आहे, विकासाचा. बरोबर आहे. देशाला, राज्याला पुढे नेण्याचा अजेंडा आहे. आपण जे बोलतात ते पोट तिडकीने बोलतायत. तुम्हाला युती टिकवायची आहे, तुम्हाला पुढे घेऊन जायचे असं यातनं समोर येत आहे. पण तुम्हाला कधी वाटतं का काही लोक यामध्ये विनाकारण विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात? आणू नये कुणी. आपण आपले शेवटी बघा, युतीचा फायदा पक्षापेक्षा या महाराष्ट्राला होतो. आपण एकजुटीने काम केलं तर हा महाराष्ट्र पुढे जाईल आणि जसं देश पुढे चालला आहे तसं महाराष्ट्राचं योगदान आपलं मोठं असलं पाहिजे आणि म्हणून महायुती मजबूतीने पुढे गेली पाहिजे. महायुती ताकदीने विकास कामं महायुतीच्या माध्यमातून झालं पाहिजे, अशा प्रकारचा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, अगदी शेवटचा, की म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जर झाली तर विरोधी तुम्हाला चांगली त्यामध्ये लढत होईल असं वाटतं? मी सांगितलं ना मगाशी, आम्ही जे काम केलं, रस्ते काँक्रीटचे, STP, मेट्रो, सुशोभीकरणाची कामं, आरोग्य सुविधा, हे सगळे आम्ही कामं केली ना. त्यामुळे यांना संधी होती करायची. त्यामुळे लोक मुंबईकर सुज्ञ आहेत. मुंबईकर कामाला महत्त्व देतात, मुंबईकर विकासाला महत्त्व देतात. या युतीचा काय परिणाम होणार नाही?
महायुती प्रचंड मताधिक्याने मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवेल. धन्यवाद. हे होते एकनाथ शिंदे आणि त्यांनी सध्याच्या स्थितीवरच्या वेगवेगळ्या प्रश्नावरती ABP माझाशी सविस्तर संवाद साधला आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.